Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few. डायरेक्ट मुद्द्यावर येऊयात. इंटरनेटवर कम्युनिकेशन या युनिटवर सगळ्यात इफेक्टिव्ह व्हिडिओ बनावा यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी काय माझ्या आयडीज दिलेले आहेत जेणेकरून की आपल्याला कनेक्ट व्हायला मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथं मी या युनिटची एक आउटलाईन दिलेली आहे ज्यात की हॉट पॉइंट्स इन्क्लूड केलेले आहेत. तर कोणते पॉइंट्स आहेत ते आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइप्स डिस्कवर करायचे, त्यानंतर मीडिया बॉडीज, त्यानंतर स्ट्रक्चर, मग रिसर्चचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम मध्ये विचारल्या गेलेल्या काही डेफिनेशन्स आहेत. इथे टाइप्स लर्न करताना मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वेगवेगळ्या उद्देशाला धरून इथे टाइप्स पडतात, जसे की नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स, डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन, चॅनल्स आणि पर्पज. ह्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पडलेले टाइप्स आपण इथे शिकणार आहोत. या युनिटच्या अनुषंगानं आपल्याला कोणत्या कोणत्या स्लाइड पुढे पाहायच्यात ते एकदा ओव्हरलुक करून घेऊ. सर्वात पहिल्यांदा आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ कम्युनिकेशन पाहणार आहोत. त्यानंतर आपण टाइप्स कडे वळणार आहोत. टाइप्स ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन इथं दाखवलेत. त्यानंतर टाइप्स ऑन द बेसिस ऑफ नंबर इथं दाखवले आहेत मी. मग चॅनल आणि पर्पजच्या बेसिसवर होणारे टाइप्स इथं शो केलेत. मीडिया बॉडीज कडे आपण फोकस करणार आहोत. तिथून पुढे आपण हिस्ट्री ऑफ टीव्ही इन इंडिया असं काही रोड मॅप पाहणार आहोत आणि हा रोड मॅप आहे हिस्ट्री ऑफ रेडिओ इन इंडिया. मग इथं आता कम्युनिकेशनचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहिजेत. हे सगळं लर्न केल्यानंतर थोडीशी मोटिवेशनची पण आपल्याला गरज पडणार आहे. हे आहे कम्युनिकेशनचं बेसिक स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर एक्सप्लेन करताना मी मराठी मुलांची सुद्धा तेवढीच काळजी घेतलेली आहे. मराठी मुलांनी काय करायचं तर स्लाइड मध्ये मॅक्झिमम इंग्लिश शब्द आहेत, पण मी जे बोलतोय ते नीट लक्ष देऊन ऐकायचं. त्यावरून तुम्हाला पूर्ण कल्पना येऊन जाईल की आपण काय डिस्कस करतोय. चला मग पाहूयात की बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय. तर कम्युनिकेशनच्या बेसिक स्ट्रक्चर मध्ये सर्वात पहिल्यांदा येतो सेंडर. सेंडर काय करतो तर मेसेज फॉर्मेशनचं काम करतो. सेंडरला प्रेषक असंही म्हणतात. हा सेंडर मेसेज तयार करतो आणि त्याचं एन्कोडिंगचं काम करतो. एन्कोडिंग म्हणजे काय तर तो मेसेज हा वेगळ्या लँग्वेज मध्ये ट्रान्सफर करणे. लक्ष्मण है बेटा आयो दे ओ ए ओ नहीं बोल बोल आई आई बा 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 सांकेतिक भाषेमध्ये त्याचं कन्व्हर्जन करणे म्हणजेच एन्कोडिंग करणे आहे. एन्कोडिंगला सांकेतिकरण असं पण म्हणतात. एन्कोडिंग झाल्यानंतर तो मेसेज पुढे मीडियम मध्ये ट्रान्सफर होतो. मीडियम म्हणजे काय तर माध्यम. ह्या माध्यमात थ्रू आपला मेसेज हा पुढे सरकला जातो. कोणतंही माध्यम असेल ते, ईमेल असेल, कॉल असेल किंवा लेटर असेल. हा मेसेज आता मीडियम मधून पुढे पुढे सरकत जातो आणि सर्वात शेवटी तो पोचतो रिसिव्हर कडे. रिसिव्हर म्हणजे काय ग्राहक. तर ग्राहक काय करतो तो मेसेज घेतो आणि तो जो सांकेतिकरण झालेला आहे त्याला विसंकेतीकरण करतो म्हणजेच डिकोडिंगचं काम करतो. तो डिकोडिंग झाल्यानंतर जो मेसेजचा अर्थ समजतो तो अर्थ समजून घेऊन रिसिव्हर काय करतो तर आपल्याला फीडबॅक देतो. फीडबॅक म्हणजेच काय तर प्रतिसाद. प्रतिसाद दिल्यानंतर आपली ही जी कम्युनिकेशनची सायकल आहे ती कंप्लीट होती. ती एक सायक्लिक प्रोसेस आहे, राऊंड प्रोसेस आहे. त्या फीडबॅक नंतर परत तो फीडबॅक सेंडर कडे जातो आणि हा सेंडर परत मग त्याचं एन्कोडिंग करतो, मीडियम कडे पाठवतो, मग रिसिव्हर कडे. अशी ही प्रोसेस कंटिन्यू सुरू असते. पण हे सगळं केव्हा जर फीडबॅक दिला गेला तर. आणि जर फीडबॅक नसेल, इथं फीडबॅक नसेल तर हे इथपर्यंत डिकोडिंग पर्यंतच प्रोसेस येऊन थांबते आपली. म्हणजे बघा काय होतं, सेंडर कडून मेसेज एन्कोड केला जातो, तो एका मीडियम मध्ये पाठवला जातो, तो रिसिव्हर कडे मिळून मग त्याचं एन्कोडिंग केलं जातं आणि मग त्याचा फीडबॅक दिला जातो. अशी ही प्रोसेस चालते. इथं काही तुम्हाला डाऊट असेल असं मला वाटत नाही, पण एक्झाम मध्ये इथं प्रश्न येतो की कोणते कोणते पार्ट्स हे कम्युनिकेशनचे आहेत. तर हे सगळे पार्ट्स तुम्ही लक्षात ठेवा. या पार्ट्स व्यतिरिक्त मेसेज हा एक पार्ट काही बुक मध्ये दिलेला आहे, म्हणूनच त्या पार्टला उचलून इथं सेपरेटली न दाखवता तिथं मी मेसेज फॉर्मेशन असा शब्द टाकलेला आहे. ऑप्शन वरून आपल्याला इथं चूज करावं लागतं की मेसेजला इम्पॉर्टन्स द्यायचा की नाही. आता आपण टाइप्सला डिस्कवर करायला जाणार आहोत. भरपूर सारे उद्देश ठेवून टाइप्स पाडले गेलेले आहेत. त्यातलं पहिलं आहे ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन म्हणजेच दिशेवर आधारित पडलेले टाइप. आता दिशा म्हणजे काय तर ते इथं तुम्हाला स्लाइड मध्ये व्यवस्थित समजेल. मराठी मीडियमच्या मुलांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला टाइप्स मराठीमधून समजून येतील. तर इथं मी पहिल्यांदा स्लाइड एक्सप्लेन करतो. सर्वात पहिल्यांदा इथं मी एचओडी फिजिक्स दाखवलाय. त्याच एचओडीचा स्टुडंट दाखवलाय, फिजिक्सचा स्टुडंट. मग इथं एचओडी इंग्लिश दाखवलेला आहे आणि इथं इंग्लिशचा स्टुडंट दाखवलाय.
हे 4 जण सिनारिओ मध्ये आहेत आपल्या. हो, मला माहितीये की आपल्याला चित्राशिवाय समजत नाही, तर आता इथं व्यवस्थित लक्ष द्या. जर आपल्या फिजिक्सच्या एचओडी न त्याच्याच फिजिक्सच्या स्टुडंटला जर कम्युनिकेशन केलं तर हे उभं कम्युनिकेशन होतं, यालाच व्हर्टिकल कम्युनिकेशन असं म्हणतात. हे जनरली फॉर्मल टाईपचं असतं आणि इथं इन्स्ट्रक्शनच दिल्या जातात, म्हणजेच सूचना दिल्या जातात. पण इन केस जर इंग्लिशच्या एचओडी न फिजिक्सच्या स्टुडंट सोबत कम्युनिकेशन केलं तर हे तिरकं कम्युनिकेशन होतं, असं त्यालाच डायगोनल कम्युनिकेशन असंही म्हणतात. या डायगोनल कम्युनिकेशनचं सुद्धा स्वरूप हे फॉर्मलच असतं आणि इथं सुद्धा इन्स्ट्रक्शनच इन्क्लुडेड असतात. जर इंग्लिशच्या स्टुडंटनं फिजिक्सच्या स्टुडंट सोबत कम्युनिकेशन केलं तर ते क्षितिजीय कम्युनिकेशन होतं, त्यालाच हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन म्हणतात. आणि हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन मात्र इनफॉर्मल असतं आणि इथं जनरली सेम लेवल मधलं कम्युनिकेशन चालतं, म्हणजेच समांतर असणारं कम्युनिकेशन चालतं. मग आता तुमच्या डोक्यात प्रश्न येईल की सर, जर इंग्लिशच्या मॅडमनी फिजिक्सच्या सरांसोबत कम्युनिकेशन केलं तर ते कोणत्या टाईपचं कम्युनिकेशन झालं? तर इथं लक्ष द्या की हे सुद्धा सेम लेवलचं कम्युनिकेशन होतं, म्हणजेच हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे हे. या गोष्टी तुम्ही नीट लक्षात घ्या. इथं आणखीन एक आपण सिनारिओ कन्सिडर करू शकतो की इंग्लिशच्या मॅडमने इंग्लिशच्या स्टुडंट सोबत कम्युनिकेशन केलं तर हे कम्युनिकेशन व्हर्टिकल कम्युनिकेशन होईल आणि याचं स्वरूप हे फॉर्मलच असेल. मग आता मी इथं असं कन्सिडर करतो की डायरेक्शनच्या बेसिसवर जे कम्युनिकेशनचे टाइप्स पडलेत ते तुम्हाला व्यवस्थित समजलेले असणार आहेत. आणि आता आपण पुढच्या टाइप्स कडे वळूयात. जे कोणी माझा व्हिडिओ रेग्युलर पाहतात त्यांना माहितच असेल की स्लाइड मध्ये येलो केलेल्या गोष्टी ह्या प्रिव्हियस इयर मध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. मग इथं तुम्ही पाहू शकता की किती साऱ्या गोष्टी इथं आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, म्हणून ह्या स्लाइड कडे एकदम व्यवस्थित लक्ष द्या. तर इथं टाइप्स आपण डिस्कस करणार आहोत ऑन द बेसिस ऑफ अ नंबर ऑफ पार्टिसिपंट्स, बरं का, म्हणजेच भाग घेणाऱ्या लोकांची संख्या, यावर काही टाइप्स पडलेले आपण पाहायचे तिथं. पहिला टाइप आहे इंट्रापर्सनल. इंट्रा म्हणजेच काय, तर आतल्या आत, म्हणजेच स्वतःशीच म्हणजेच सेल्फ कम्युनिकेशनला इंट्रापर्सनल कम्युनिकेशन मध्ये आपण मोडू शकतो. आणि यालाच मराठीत वैयक्तिक संभाषण किंवा वैयक्तिक संप्रेषण असं बोललं जातं. इथं मी एकच बटन दिलेलं आहे, म्हणजेच एकाच व्यक्तीचं मनातल्या मनात जे कम्युनिकेशन चाललेलं असतं ते इंट्रापर्सनल कम्युनिकेशन आहे. पुढच्या टाइप कडे आपण वळूयात, तो म्हणजे इंटरपर्सनल. इंटर म्हणजे काय, इंटरनॅशनल म्हणजे 2 देशामधलं, तसंच इंटरपर्सनल म्हणजे 2 व्यक्तीमधलं कम्युनिकेशन. मग इथं ऑब्विसली 2 पीपल इन्क्लूड होतात. इथं 2 ची की मी दिलेलीच आहे, तुम्हाला दिसत असेल. आता या इंटरपर्सनल कम्युनिकेशन मध्ये काय होतं, तर आपल्याला फीडबॅक मिळतो पटकन. म्हणजे काय, मी माझ्या मित्राला कॉल लावणार, तो मला काहीतरी रिस्पॉन्स देणार आणि आम्ही दोघं फिरायला निघून जाणार. तर इथं फीडबॅक मिळतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. इथं मी येलो केल्याप्रमाणे ते प्रिव्हियस इयरला विचारलेलंच आहे. आणि मराठीमध्ये इंटरपर्सनललाच परस्पर संभाषण म्हणजेच परस्पर संप्रेषण असंही बोललं जातं. 2 व्यक्तीमधलं हे असतं, जसं की कॉलचं उदाहरण मी आत्ताच तुम्हाला दिलेलं आहे. जे ब्लॅक इमोजीज आहेत त्याकडे एक्झाम्पल म्हणून आपल्याला पाहायचं आहे. आता इथं आपला थर्ड टाइप आहे, तो म्हणजे ग्रुप कम्युनिकेशन म्हणजेच गट संप्रेषण. इथं मी मेन्शन केल्याप्रमाणेच स्मॉल ग्रुप ऑफ सिलेक्टेड पीपल, म्हणजेच आपल्याला परिचयाच्या असलेल्या व्यक्तींचा एक सेपरेट ग्रुप केला जातो आणि तिथं ते संभाषण चालतं. म्हणजेच आपण छोट्या छोट्या गोष्टी सिक्रेट काय असतात त्या 3-4 आपण शेअर करतो ना, अगदी त्यालाच ग्रुप कम्युनिकेशनचं नाव दिलेलं आहे. इथं हा सगळा मॉब हा नोन असतो. मी सांगितले की ओळखीच्याच सगळ्या व्यक्ती असतात आणि हे जनरली इंटरॅक्टिव्ह टाईपचं कम्युनिकेशन असतं. म्हणजे बघा, जेणेकरून की क्लासरूम मध्ये झालेलं कम्युनिकेशन, क्लासरूम मध्ये शेवटच्या बेंचवर बसून आपण 3-4 जे गप्पा मारत बसतो ना, त्यालाच ग्रुप कम्युनिकेशन असं म्हणतात. शेवटचं आहे मास मीडिया. मास मीडियाला मराठीमध्ये काय म्हणतात मला माहित नाही, ज्याला कोणाला माहित असेल त्याने कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपल्याला एक्झाम मध्ये मास मीडियावर भरपूर असे प्रश्न आलेले आहेत, तिथं तुम्ही पाहू शकता येलो झालेलं आहे सगळं. तर एकेकाला आपण टॅकल करू. पहिला पॉइंट आहे वन वे. बरोबर आहे, कारण मास मीडिया मध्ये केलेलं कम्युनिकेशन हे एकतर्फी होतं. फक्त एकच माणूस बोलतो आणि बाकी सगळेजण ऐकतात. जसं की टीव्ही मधून झालेलं कम्युनिकेशन. टीव्ही मध्ये कसं तोच बोलणारा बोलतो आणि आपण सगळे समोर बसून फक्त ऐकतो. नो फीडबॅक म्हणजेच आपल्याकडून कसल्याही प्रकारचा प्रतिसाद तिथं दिला जात नाही, दिला तरी तो पोचत नाही. म्हणून मास मीडियाची मेन खासियत आहे की नो फीडबॅक. इथं ऑडियन्स ही हेट्रोजेनियस असते. हेट्रोजेनियस म्हणजे काय, तर समजा टीव्ही समोर लहान मुलंही बसले, वयोवृद्ध माणसंही बसले आणि काही मिडल एजचे माणसं बसले. तर हे सगळेजण मिळून जर पिक्चर बघत असतील
तर ते कम्युनिकेशन हे मास मीडिया थ्रू झालं असं आपण म्हणू शकतो. आणि हे कम्युनिकेशन जनरली स्लो असतं, एकाच दिशेने होणारं संभाषण असतं, त्यामुळे जनरली स्लो असा फीडबॅक तिथं दिला जातो. आता मास मीडियाची अजून एक खासियत म्हणजे लार्ज अँड स्कॅटर्ड ऑडियन्स असते. म्हणजे बघा, एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ आपण फुटबॉल मॅच. वेगवेगळ्या देशातले लोक फुटबॉल बघतात, तर ही सगळी लार्ज ऑडियन्स झाली आणि स्कॅटर्ड झाली, ती इकडे तिकडे पसरलेली ऑडियन्स आहे. एकाच ठिकाणी जमा होऊन ते सगळेजण बघतायत का, तर तसं पण नाहीये. म्हणून स्कॅटर्ड ऑडियन्स आपण म्हणू शकतो. आता इथे लक्षात घ्या की ग्रुपमध्ये झालेलं कम्युनिकेशन हे ओळखीच्याच व्यक्तीसोबत होतं आणि तिथे आपल्याला फीडबॅक सुद्धा मिळतो. पण मास मीडिया थ्रू झालेल्या कम्युनिकेशन मध्ये अननोन मॉब असतो, तिथे आपल्याला ती ऑडियन्स माहितच असते असंही नाही. मला माहितीये का की पलीकडून कोण व्हिडिओ माझा पाहते, नाही माहिती. हेच आपण अजून एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ की रोनाल्डोला माहितीये का की कोण कोण त्याची मॅच पाहते, नाही माहिती. म्हणून त्याची मॅच पाहणारी ऑडियन्स ही त्याच्यासाठी अननोन आहे. हा इथं पॉइंट सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मग मला असं वाटतं की नंबर ऑफ पार्टिसिपेंटच्या बेसिसवर पडलेले टाइप्स, हे चारही टाइप्स तुम्हाला व्यवस्थित असे कळालेले असतील आणि एक्झाम मध्ये याची उत्तर तुमची अजिबात चुकणार नाहीत अशी मी अपेक्षा करतो. तर इथं आणखीन आपण उरलेले काही टाइप्स डिस्कस करणार आहोत. तर पहा, टाइप्स ऑन द बेसिस ऑफ चॅनल्स. चॅनल्स म्हणजे काय, माध्यम. तर माध्यमाच्या बेसिसवर कोणते दोन टाइप पडतात, तर वर्बल आणि नॉन वर्बल. यालाच मराठीत शाब्दिक आणि अशाब्दिक असं पण म्हणतात. वर्बल मध्ये काय होतं, तर वर्बल कम्युनिकेशन मध्ये वर्ड्सचा उपयोग केला जातो, म्हणजेच शब्दांचा वापर केला जातो. जसं की एक्झाम्पल मध्ये बुक्स आणि रेडिओ असं म्हणतात. म्हणजे बुक्स आपण वाचतो, कोणताही टेक्स्ट वाचतो, तर आपल्याला तिथं वर्ड्स म्हणून समजून जातं की त्यांना काय सांगायचंय. आणि सेम टू सेम तसं रेडिओमध्ये फक्त वाचण्याच्या ऐवजी आपण ऐकतो, पण नॉलेज आपल्याला मिळतं. तर हे झालं वर्बल कम्युनिकेशन. दुसरं आहे नॉन वर्बल. आता नॉन वर्बल म्हणजे काय, शब्द नाहीत. वर्बल म्हणजे शब्द, नॉन वर्बल म्हणजे शब्द नाहीयेत. नॉन वर्बल कम्युनिकेशनचे काही एक्झाम्पल आहेत, ते म्हणजे टच आणि ट्रॅफिक सिग्नल. ट्रॅफिक सिग्नल हे अगदी उत्तम उदाहरण आहे. तिथं काय शाब्दिक सांकेतिक असं काहीही नसतं, फक्त आपल्याला रेड सिग्नल मिळतो थांबा म्हणून, ग्रीन मिळतो जावा म्हणून. तर ट्रॅफिक सिग्नल मध्ये शब्दाचा वापर न करता सुद्धा आपल्याला ते कम्युनिकेट करू शकतो, हे इथं लक्षात घ्या. तसंच मी इथं दाखवलंय की टच मध्ये सुद्धा नॉन वर्बल कम्युनिकेशन करण्याची पॉवर आहे. आता बघा, पुढचे काही टाइप्स आपल्याला पाहिजे. टाइप्स ऑन द बेसिस ऑफ पर्पज. पर्पज म्हणजे उद्देश. आता इथं काय ते टाइप पडतात, तर 3 टाइप आपल्याला इथं पडतात. पहिला टाइप आहे फॉर्मल. फॉर्मल आपल्याला कुठेतरी शब्द ऐकल्यासारखं वाटतं, अरे हो की नाही का. आपण पहिल्या टाइप मध्ये पाहिलं होतं, वर्टिकल कम्युनिकेशन मध्ये फॉर्मल अशी त्याची क्वालिटी आहे. तर तेच फॉर्मल म्हणजे काय, तिथं रूल्स असतात. यालाच मराठी मध्ये औपचारिक असं पण म्हटलं जातं. तर फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये काही रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. आपण काय कशीही भाषा तिथं आपण वापरू शकत नसतो. अगोदरच सांगितल्याप्रमाणे टीचर टू स्टुडंट हे कम्युनिकेशन फॉर्मल असावं लागतं शुअरली. आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणजेच अनौपचारिक कम्युनिकेशन मध्ये रूलच नसतात. रूल नसतात म्हणजे काय, आपण जे घरी कम्युनिकेशन करतो निवांत बसून, ते कम्युनिकेशन म्हणजे इनफॉर्मल कम्युनिकेशन. आणि त्याच्याही पुढे जाऊन ग्रेप वाईन कम्युनिकेशन म्हणजे काय, तर गॉसिप. गॉसिप म्हणजे गप्पा. आता हे हॉरिझॉन्टल असतं. हॉरिझॉन्टल असल्यामुळेच सेम गटात इथं संभाषण होतं, आणि सेम गटातलं संभाषण म्हणजेच मित्रामित्रामधलं संभाषण. तिथं गप्पा होतात पण गाली गोलच असं चालतं. ते सगळं झालं ग्रेप वाईन कम्युनिकेशन. चला मग आता झटपट आपण काही मीडिया बॉडीज पाहणार आहोत. या मीडिया बॉडीज मध्ये सांगण्यासारखं काही नाहीये. इथं तुम्हाला फक्त त्यांचं लॉंग फॉर्म, इयर आणि त्यांचं काय जे काम आहे ते लक्षात ठेवायची जास्त गरज आहे. एकदम फास्टली हे पॉइंट आपण कव्हर करूयात. पहिला आहे PIB, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. यामध्ये काय होतं, तर गव्हर्नमेंट हे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरचं नियंत्रण राखायचा प्रयत्न करतं, आणि हे 1946 ह्या वर्षी स्थापन झालेलं आहे. PIB नीट लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्याच पुढच्या वर्षी PTI म्हणजेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया स्थापन झालं. आता हे प्रायव्हेट न्यूज एजन्सी आहे. इथं भरपूर लोक काम करतात. या प्रायव्हेट एजन्सी थ्रू न्यूज ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं, आणि ही 1947 ला म्हणजेच PIBच्याच नेक्स्ट इयरला स्थापन झाली. PIB ही गव्हर्नमेंट झाली, PTI ही प्रायव्हेट झाली. त्यानंतर लास्टला आहे PCI, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. हे जरा इम्पॉर्टंट आहे, कारण 1966 ला हे स्थापन झालं आणि 1978 ला याचा एक कायदा सुद्धा आला. आणि यामध्ये काय केलं जातं, तर न्यूजपेपर आणि टीव्हीचा दर्जा आणि स्वातंत्र्य टिकायचं काम या PCI थ्रू केलं जातं.
म्हणजे आपल्या लक्षात आलंच असेल की पीसीआय हे सध्याच्या घडीला अजिबात काम करत नाहीये. या स्लाइड मध्ये आपल्याला हिस्ट्री ऑफ टीव्ही इन इंडिया म्हणजेच टीव्हीचा भारतातील इतिहास पाहायचा आहे. ते पाहताना आपल्याला एका टाइमलाईन थ्रू जावं लागणार आहे याची जाणीव असू द्यात, म्हणजेच इयरवर फोकस केला जाणार आहे. इथं रंगीत टीव्हीचा क्वेश्चन एक्झाम मध्ये आला होता, येल्लो मार्क केलेला आहे तिथं. 1959 मध्ये टीव्हीचं पहिलं प्रसारण झालं. त्यानंतरच्या 2 दशकानंतर दूरदर्शन आलंय 1976 मध्ये. मग 4च वर्षानंतर रंगीत टीव्ही आली इंडियामध्ये 1980 ला आणि लगेच मग 1982 ला टीव्हीचं राष्ट्रीय प्रसारण झालं. 1991 ला प्रायव्हेट टीव्ही इंडियामध्ये आली. 90च्या काळात प्रायव्हेट टीव्हीचं जाळं इंडियामध्ये विस्तारलं गेलं हे लक्षात असू द्या आणि सगळ्यात शेवटी 2004 मध्ये डीटीएच ची स्थापना झाली. आता या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. थोडंसं कन्फ्युजन व्हायची इथं शक्यता असते. इयर 1-2 वर्ष मागं पुढे झालं तर चालतं बरं का एक्झाम मध्ये. म्हणजे बघा, जर पहिलं प्रसारण टीव्हीचं कधी झालं हे विचारलं आणि ऑप्शन मध्ये 1958 असेल, 59 नसेलच तर 58 ला क्लिक करून यायचं. ऑप्शनच्या इयर मध्ये भरपूर असा फरक असतो. सो रिलॅक्स राहा, एवढं प्रिसाइजली इथं जायची गरज नाही, पण पाठांतर तुमचं इथं असलं पाहिजे नक्कीच. मग आता ह्या स्लाइड मध्ये हिस्ट्री ऑफ रेडिओ इन इंडिया हे आपण ह्या व्हिडिओमध्ये अगोदरच पाहिलेलं आहे. तरी पण तुम्ही लक्षात घ्या की रेडिओ, मग AIR प्रायव्हेटचं गव्हर्नमेंटनं कधी विकत घेतलं, मग आकाशवाणीची स्थापना, FM ची, प्रसार भारती, ट्राय आणि डीटीएच, या सगळ्या गोष्टी ह्या टाइमलाईन थ्रू तुम्ही नीट लक्षात ठेवा, कारण यामध्ये नक्कीच 1-2 प्रश्न एक्झाम मध्ये आपल्याला मिळू शकतात. मग रिसर्चचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहूयात. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच त्यांची वैशिष्ट्ये. तर रिसर्च हा लिनियर असतो. लिनियर म्हणजे एकसंध, एकरूप. रिसर्च हा कंटिन्युअस असतो, म्हणजेच रिसर्च प्रोसेस ही नेहमीच सतत चालत राहणारी आहे. त्यानंतर ही 2 वे आहे. आपण पाहिलेलं आहे की जनरली कम्युनिकेशन हे 2 वे असेल तर फीडबॅक मिळतो आणि आपल्याला चांगलं कम्युनिकेशन साधता येतं. मास मीडियामध्ये आपलं 1 वे कम्युनिकेशन होतं. ते एक एक्झाम्पल वेगळं आहे मास मीडियाचं. मास मीडियामध्ये मात्र आपल्याला 1 वे कम्युनिकेशन मिळतं. मॅक्झिमम प्रकारामध्ये 2 वे कम्युनिकेशन चालतं. सगळ्यात शेवटची प्रॉपर्टी म्हणजे रिसर्च हा रिलेटिव्ह असतो. रिलेटिव्ह म्हणजे काय, तर सेंडरने जो मेसेज पाठवला तो रिसिव्हर पर्यंत पोहोचल्यानंतर त्या प्रकारे रिसिव्हर ऍक्ट करतो. म्हणजेच सेंडरच्या मेसेजवर डिपेंड करतं रिसिव्हरचं वागणं. यालाच रिलेटिव्ह म्हणतात. मग आता इथं कम्युनिकेशन हे युनिट संपलेलं आहे. जनरली त्याचे सगळे महत्वाचे पॉइंट्स मी इथं कव्हर केलेत. या पॉइंटला अनुरूप काही एक्स्ट्रा तुम्हाला वाचायला मिळालं तर नक्कीच वाचून जावा. इथे एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते तुमच्यासाठी की स्वतःवर कॉन्फिडन्स खूप ठेवा, कारण अव्हेंजर्स सुद्धा एवढ्या पॉसिबिलिटीज मध्ये हारले होते, पण एकाच पॉसिबिलिटी मध्ये त्यांनी थॅनोस विरुद्ध युद्ध जिंकलं, तर ती पॉसिबिलिटी त्यांनी खेचून आणली. तसंच आपल्याला एक्झाम मध्ये सुद्धा त्या एका पॉसिबिलिटीला धरून विजय मिळवायचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. या सीझन मध्ये तुम्ही दिलेल्या भरभरून रिस्पॉन्समुळे माझं युट्यूबवर व्हिडिओ बनवणं कंटिन्यू राहिलं. माझ्या प्रत्येक व्हिडिओला गेल्या व्हिडिओपेक्षा जास्त व्ह्यूज येत होते आणि त्याचा मला एक वेगळा आनंद होत होता. तुमच्या कमेंट्स, तुमचे रिप्लाय, तुमचे कॉल, या सगळ्या गोष्टीमुळे एक वेगळीच ऊर्जा माझ्यात आली आणि मला नक्कीच तुमच्याकडून रिझल्टची अपेक्षा आहे. रिझल्ट आल्यास अवश्य कळवा. नाही, माझा कोणता क्लास वगैरे नाही, बॅनर वगैरे छापणार नाहीये, पण एक मला आनंद होईल की माझ्यामुळे कोणाच्या तरी रिझल्ट मध्ये थोडासा हातभार लागला आणि तो आनंद एक वेगळाच असतो. पण मला असं वाटतं की रिझल्ट आल्यानंतर तुमची आणखीन एक लढाई आहे, ती म्हणजे प्रामाणिकपणाशी. कारण असं आपण पाहतो की प्रोफेसर्स हे त्यांचं काम प्रामाणिकपणे करत नाहीयेत. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आमच्या इथं जे एक्सटर्नल म्हणून बोलवले होते ते तर एक्झामला आलेच नाहीत, पण आम्हाला त्यांची साईन घेण्यासाठी त्यांच्याकडे अप्रोच व्हावं लागलं. इतकी शोकांतिका इथं आहे. तुम्ही इनकेस जर प्रोफेसर झालात तर एकदम छान प्रामाणिकपणे तुमचं काम करा, यामुळेच तुमची ग्रोथ होणार आहे, हे मी तुम्हाला नक्कीच प्रॉमिस करतो. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी माझा नंबर शेअर करतोच काही दिवसासाठी. बाकीच्या ज्या काय आयडीज असतील त्या तिथेच राहतील. सो कनेक्ट करा, एकमेकाला मदत करा आणि असंच पुढे जावा. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. तुमच्या सगळ्यांना एक्झामसाठी गुड लक आणि भेटूया परत कधीतरी.